गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द डीटी. डीटी मध्ये आता पुढचा कन्सेप्ट आपला कुठला होता बेटा? डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. हेडिंग टाका सगळेजण. फर्स्ट टाइप डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. हेडिंग टाका डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. एक्सप्लेन डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. एक्सप्लेन decimal to BCD encoder with the help of block diagram, with the help of block diagram, truth table and logic circuit diagram. ओके. आता एक 5 मिनिटं कोणीही काहीच करायचं नाहीये, सगळ्यांचं लक्ष मला बोर्डकडे लागेल. आता इथे ब्लॉक डायग्राम पहा. हा कुठला ब्लॉक डायग्राम झाला बेटा? डेसिमल टू बीसीडी. एन्कोडर काय असतो की कितीही नंबर ऑफ इनपुट, कितीही नंबर ऑफ आउटपुट. आता इथे डेसिमल आहे, हा इनपुटचा आहे आणि बीसीडी म्हणजे आउटपुटचा आहे. ठीक आहे. डेसिमल हे कोणाचं इनपुटचं आहे, बीसीडी म्हणजे हे आउटपुटचं आहे. डेसिमल म्हणजे 10 इनपुट दिसायला पाहिजे. मग 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे टोटल किती इनपुट झाले? 10. बीसीडी तुम्हाला माहिती 8421 चं लॉजिक यूज होतं. 8421 9 आकडे लिहायचे बीसीडीच्या फॉर्म मध्ये, म्हणजेच मला बायनरीच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. मग ते मला 8421 च्या फॉर्म मध्ये लिहिलं. 8421 किती इनपुट किती आउटपुट झाले बेटा? 4. म्हणून ते DCBA उलट लिहिलं तरी चालेल. मग इथे पण तुम्हाला ABCD लिहावं लागेल. हे मी असा क्रायटेरिया का यूज केलाय? रेफरन्स बुक मध्ये असं आहे म्हणून मी असं घेतलेलं आहे. ठीक आहे बेटा. DCBA आणि इकडे पण किती आलं? DCBA. आता ट्रूथ टेबल मध्ये इनपुट आणि आउटपुटचे 2 कॉलम झाले. पहिल्यांदा डेसिमल इनपुट आणि मग इकडे आउटपुट. ठीक आहे. डेसिमल इनपुट 0 1 2 3 4 5 6 7 8 9 DCBA हे काय झाले? आउटपुट झाले. आता इथे पुन्हा 8 4 2 1 0 लिहायचं आहे. सगळीकडे काय बेटा? 0 0 0 0. 1 लिहायचं आहे, इथे फक्त 1 बाकी सगळीकडे 0. 2 लिहायचं आहे, इथे फक्त 1 बाकी सगळीकडे 0. राईट. 3 लिहायचं आहे, 2 + 1 3 बाकी सगळीकडे 0. 4 लिहायचं आहे, इथे 1 बाकी सगळीकडे 0. 5 लिहायचं आहे, 4 आणि +1 5 बाकी सगळीकडे 0. 6 लिहायचं आहे, 4 + 2 6 बाकी सगळीकडे 0. 7 लिहायचं आहे, 4 + 2 + 1 बाकीचे 0. 8 लिहायचं आहे, 1 0 0. राईट. 9 लिहायचं आहे, मग 1 0 0 1 8 आणि 1 9. गॉट इट बेटा. आता इथे ना सगळ्यात महत्वाचं डी मला आउटपुट कधी कधी भेटते ते बघा. डी कुठे कुठे आहे? 8 आणि 9 ला. मग 8 + 9 नीट बघा. आता डी कधी भेटलं पा? 8 ला आणि 9 ला, म्हणून 8 + 9 लिहिलं. तसंच सी कधी कधी भेटते बघा. बघ सी तुम्हाला 4 5 6 आणि 7 बाकी कुठे 1 आहे का? नाही. म्हणजेच मग किती आलं? 4 + 5 + 6 आणि +7. त्याच्यानंतर बी कधी येतोय ते बघा. बी कधी कधी आहे बेटा? 2 ला 3 ला 2 + 3 आणि ते लिहून घेऊ 2 + 3. त्याच्यानंतर खाली पुन्हा 6 + 7 +6 आणि +7. 2 + 3 + 6 + 7. ओके. त्याच्यानंतर ए बघा बरं. ए कुठे कुठे? ए शोधा. ए 1 ला आहे, 3 ला आहे. 1 + 3 1 + 3 प्लस 1 + 3 + 5 + 7 + 9. 1 + 3 + 5 + 7 आणि +9. गॉट इट. म्हणजे डी आउटपुट कधी भेटलं ते लिहिलं, सी आउटपुट कधी भेटलं ते लिहिलं, बी आउटपुट कधी भेटलं ते लिहिलं आणि ए आउटपुट कधी भेटलं ते लिहिलं. ठीक आहे. आता लॉजिक सर्किट डायग्राम. लॉजिक सर्किट डायग्राम करताना मला 9 इनपुट तर आहेत, म्हणजे 9 लाईन इथे येणार. किती लाईन येतील बेटा? सगळ्यात पहिले 9. ही 0 ची लाईन, ही 1, त्याच्यानंतर इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5 6 7 8 आणि अजून एक 9. ठीक आहे. इथे नाव लिहून घेऊ. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके. आता सगळ्यात पहिले डी कुठे कुठे आहे? 8 आणि 9 पासून डी आहे. मग हा 8 आणि इकडे एक 9. या दोघांमध्ये ना बेटा ऑर गेट लावायचा. ऍडिशन आहे ना, ऍडिशन आहे म्हणून कुठला गेट आला? ऑर गेट. हे काय झालं? डीचं आउटपुट. हे काय झालं? डीचं आउटपुट. सीचं कधी? 4 5 6 7. सीचं आउटपुट 4
त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 6 आणि अजून एक 7. ठीक आहे. पुन्हा या सगळ्यांमध्ये कुठला गेट बेटा? ऑर गेटच. बाकी दुसरा गेट चालणार नाही, ऍडिशन आहे ना, म्हणून मग कुठला गेट आला? ऑर गेटच. ठीक आहे. बी, बी कधी आहे? 2 3 6 7. बी 2 इथे 2 3 6 आणि 7. हा काय झालं बेटा? बी नावाचा आउटपुट. आणि सगळ्यात शेवटी 1 3 5 7 9 कुठला आहे? ए नावाचा. 1 1 3 5 7 आणि 9. पुन्हा या सगळ्यांमध्ये कुठला आउटपुट येईल बेटा? कुठला गेट? सॉरी, ऑर गेटच. आणि इथे काय आला? ए. इथे काय आला बेटा? ए. हे झालं तुमचं ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल आणि सर्किट डायग्राम. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल आणि सर्किट डायग्राम. कोणासाठी बेटा? डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. कोणासाठी झालं हे? डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. कोणासाठी झालं बच्चा लोक हे? डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. कळालं बेटा? ठीक आहे. चलो, व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून काढायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा जो कन्सेप्ट आहे ना बेटा, आता पुन्हा डेसिमल टू बीसीडी एन्कोडरच आहे. पुढचा जो कन्सेप्ट आहे तो कुठला आहे? डेसिमल टू बीसीडी एन्कोडरच आहे, पण एक विशिष्ट आयसी वापरून आहे. एक विशिष्ट काय बेटा? आयसी. तो आयसी नंबर आहे 74147. आयसी 74147. आता हा कधी कधी आम्ही तुम्हाला क्वेश्चन विचारतो. आता इथे जेव्हा मी तुला हा क्वेश्चन असेल ना बेटा, तेव्हा स्पष्टपणे सांगितलं असेल, एक्सप्लेन डेसिमल टू बीसीडी एन्कोडर बाय युझिंग आयसी. डेसिमल टू बीसीडी एन्कोडर बाय युझिंग आयसी 74147. 74147. तो 100% असा आयसी नंबर देईल म्हणजे देईलच, त्याशिवाय ते विचारणार नाही बेटा. म्हणजे डेसिमल टू बीसीडी एन्कोडरचा साधा क्वेश्चन आहे आणि डेसिमल टू बीसीडी एन्कोडरचा आयसी घेऊन पण क्वेश्चन आहे. आयसी घेऊन पण क्वेश्चन आहे. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला तो आयसी घेऊन क्वेश्चन विचारतो ना बेटा, तेव्हा तुमची त्याला आयसी डायग्राम महत्वाची असते, ब्लॉक डायग्राम महत्वाची असते. आयसी डायग्राम, ब्लॉक डायग्राम आणि या एकच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल काढण्यासाठी एक विशिष्ट फंडे वापरावे लागतात, ते फंडे मी इथे सांगणार. ठीक आहे. आयसीचा फंडा आला किंवा आयसीचा क्वेश्चन आला, डोकं शांत ठेवायचं, ट्रूथ टेबल कसा आहे कसा नाही ते नीट आठवायचे. हे एकदम टिपिकल क्वेश्चन आहे बेटा. कशाच्या बाबतीत? ट्रूथ टेबलच्या बाबतीत. बाकी दोघेच्या दोघं जे तुमचे ब्लॉक डायग्राम आणि आयसी डायग्राम आहे ते पाठ होऊन जातात. ब्लॉक डायग्राम, आयसी डायग्राम इझिली पाठ होतात, पण जे पाठ होत नाही किंवा जे लक्षात राहत नाही किंवा जिथे कन्फ्युजन होतं ते म्हणजे कुठलं असेल बेटा? तुमचं ट्रूथ टेबल. तो म्हणजे कुठला असेल? ट्रूथ टेबल. बाकी इथे तुम्हाला सर्किट डायग्राम काढायची गरज नाहीये, काहीच नाही. ठीक आहे. इथे सगळ्यात महत्वाचा असेल तो म्हणजे काय बेटा? ट्रूथ टेबल. सगळ्यात महत्वाचा जर असेल तर तो म्हणजे काय बच्चा लोक? ट्रूथ टेबल. कळालंय? ठीक आहे. ओके, आधी क्वेश्चन लिहून घेऊ, त्याची दोघी डायग्राम्स काढू, मग ट्रूथ टेबल कसं करायचं काय नाही ते सगळंच्या सगळं सांगेल. ठीक आहे. क्वेश्चन घ्या लिहून. हेडिंग टाका आधी, डेसिमल टू बीसीडी एन्कोडर बाय युझिंग आयसी 74147. डेसिमल टू बीसीडी एन्कोडर बाय युझिंग आयसी 74147. डेसिमल टू बीसीडी एन्कोडर बाय युझिंग आयसी 74147. ओके, क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन आयसी 74147. एक्सप्लेन आयसी 74147. Explain IC 74147 with the help of first logic symbol, second pin configuration, third truth table आणि फोर्थ वर्किंग छोटंसं आहे ते काय आहे काय मी सांगेल. ठीक आहे. काय काय केलं बेटा? लॉजिक सिम्बॉल, पिन कॉन्फिगरेशन, ट्रूथ टेबल आणि वर्किंग.
ठीक आहे. ओके ओके. आता ना बेटा तुम्हाला इथे बेटा बाजूला त्याचं लॉजिक सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल, सॉरी लॉजिक सिम्बॉल आणि पिन कॉन्फिगरेशन दिसत आहेत बेटा. पहिली जी फिगर आहे ती लॉजिक सिम्बॉल आहे त्याचा, आणि पुढची जी आहे ती पिन कॉन्फिगरेशन आहे. पहिली जी आहे ती कुठली आहे बेटा, त्याची लॉजिक सिम्बॉलची आहे, आणि सेकंड जी आहे ती कुठली आहे बेटा, पिन कॉन्फिगरेशन. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून प्लीज दोघंच्या दोघं व्यवस्थितपणे काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून प्लीज दोघंच्या दोघं व्यवस्थितपणे काढून घ्या. ठीक आहे. कुठलं बेटा, लॉजिक सिम्बॉल काढा आणि पिन कॉन्फिगरेशन त्याचं काढून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता मी ट्रूथ टेबलला चालू करेन. ओके. आता ट्रूथ टेबल कसा फिलअप करायचा ते नीट कॉन्सन्ट्रेशन बघा. इनपुट तुम्हाला सिम्बॉल मध्ये दिसला असेल A1 A2 A3 A4 A5 A6 A7 A8 A9, त्याच्या सगळ्यांवरती पहा हे काय झाले, त्याचे इनपुट आहे. आउटपुट मध्ये पहिले नॉर्मल बीसीडी आणि मग इन्व्हर्टेड बीसीडी. पहिले काय करायचं बेटा, नॉर्मल बीसीडीचा आउटपुट लिहून घ्यायचं. पहा कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. पहिले कुठलं लिहायचं, नॉर्मल बीसीडीचे आउटपुट. नॉर्मल बीसीडीचे आउटपुट लिहिताना 8 4 2 1 चा लॉजिक लक्षात ठेवा. 8 4 2 1 0 पहिले. आता पहा इथे क्रम कसा आहे, 0 9 8 7 6 5 4 3 2 1. ठीक आहे. पहिले 0, मग 9 8 7 6 5 4 3 2 1. ठीक आहे. 0 1 2 3 4 नाहीये. क्रम कसा आहे, 0 9 8 7 6 5 4 3 2 1. मी आधीच बोललो होतो हा एक ट्रूथ टेबल, आणि उद्याच्या सेशनमध्ये एक ट्रूथ टेबल घेतला जाईल. एकदम टिपिकल आहे. फक्त मी अख्ख्या डीटी मध्ये हे दोनच ट्रूथ टेबल तुम्हाला टिपिकल आहेत असं बोललेलो आहे, आणि लक्षात ठेवायला अवघड जातात. बाकी सगळेच्या सगळे ट्रूथ टेबल प्रॅक्टिस केली तर इझिली लक्षात राहून जातात. हे दोनच खूप टिपिकल आहेत, एवढं प्लीज लक्षात घ्या. अख्ख्या डीटी मध्ये पहिला त्याच्यातला टिपिकल वाला मी आत्ता घेतोय, त्याच्यातला पहिला टिपिकल वाला मी आत्ता घेतोय. 0 मग 9 8 7 6 5 4 3 2 1 असं लिहून घ्यायचं. आता 0 लिहायचं आहे तर काय, 0 0 0 0. 9 लिहायचं आहे 1 1 इथे, बाकी दोन्हीकडे 0. 8 आणि 1 9. 8 लिहायचं आहे 1 0 0 0. 7 लिहायचं आहे 0 1 1 1. ठीक आहे. 6 लिहायचं आहे 0 1 1 0. 5 लिहायचं आहे 0 1 0 1. 4 लिहायचं आहे 0 1 0 0. 3 लिहायचं आहे 0 0 1 1. 2 लिहायचं आहे 0 0 1 0. 1 लिहायचं आहे इथे 1, बाकी सगळीकडे 0. गॉट इट. आता इन्व्हर्टेड बीसीडी नावातच मिनिंग आहे. इन्व्हर्टेड बीसीडी म्हणजे याच्या बिलकुल उलट येईल. उलट म्हणजे काय, 0च्या ठिकाणी 1 1च्या ठिकाणी 0. आता इथे दिसतच आहे. मग इथे स्टार्टिंगला सगळेच्या सगळे काय येतील बेटा, 1. इथे 0 1 1 0. पहा इथे 1 होता मग 0 लिहिला, 0 होता 1 लिहिला, 0 होता 1 लिहिला, पुन्हा 1 होता 0 लिहिला. आता इथे 0 येईल, 1च्या जागी 0 आला, तिघं 0 आहे, तिघचे तिघं काय आले, 1 आले. पुन्हा पहिले 1 येईल, मग पुढचे बाकी सगळेच्या सगळे काय आले बेटा, 0. पुन्हा इथे पहिले 1 येईल, मग 2 झिरोज आणि पुन्हा 1. पहिले 1 आलं, मग डबल 0 आणि पुन्हा 1. इथे आता 1 0च्या जागी 1, पुन्हा इथे 1च्या जागी 0, पुन्हा 0च्या जागी 1, पुन्हा 1च्या जागी 0. पुन्हा इथे 0च्या जागी 1, 1च्या जागी 0, 0च्या जागी 1 1. पुन्हा डबल 0 म्हणजे डबल 1 आलं आणि पुढे डबल 0 आलं. पुढे पुन्हा डबल 1 0 आणि पुन्हा 1. ट्रिपल 0 आहे, ट्रिपल 1 येईल आणि पुढे 0 येईल. इन्व्हर्टेड बीसीडी लक्षात तेव्हाच होईल जेव्हा मी तुम्हाला फंडे सांगतोय कसं काढायचं आहे, तसं प्लीज नीट लक्षात घ्या, अन्यथा लक्षात राहत नाही बेटा. पहिले नॉर्मल बीसीडी काढून घ्यायचं, मग इन्व्हर्टेड बीसीडी काढायचा. पहिले नॉर्मल बीसीडी काढायचा, मग काय करायचं, इन्व्हर्टेड बीसीडी. आता पुढे काय बेटा माहिती का, इथे सगळीकडे 1 1 1 1 1 1 1 आणि इथं पण 1, सगळीकडे 1 लिहून द्यायचे. झाले 1. आता क्रॉस मध्ये डायगोनल मध्ये सगळीकडे 0 येईल बेटा. डायगोनल मध्ये सगळीकडे काय येईल बेटा, 0 0 0 0. मग नंतर डायगोनल मध्ये सगळीकडे काय लिहून द्यायचे बेटा, 0. पहिले सगळीकडे 1 1 1 1 लिहिलं, मग डायगोनल मध्ये सगळीकडे काय लिहिलं, 0 0 0 0 0. झालं. पुढचं सोपं आहे. डायगोनलच्या 0च्या वरच्या बाजूला सगळीकडे क्रॉस. क्रॉसचं मिनिंग असतं डोंट केअर कंडिशन. क्रॉसचं मिनिंग काय असतं बच्चालो, डोंट केअर कंडिशन. क्रॉसचं मिनिंग काय असतं, डोंट केअर कंडिशन. डोंट केअर कंडिशन म्हणजे काय बेटा, त्या ठिकाणी काहीही घेतलं तरीही चालतं. काहीही म्हणजे काय,
0 पण चालेल, 1 पण चालेल, 0 पण चालेल, 1 पण चालेल. इथे तुम्हाला क्रॉसचं मिनिंग काय बेटा, 0 पण चालेल, 1 पण चालेल. ठीक आहे. डायगोनलच्या खालच्या बाजूला कंपल्सरी सगळीकडे 1 1 1 1 1 1. डायगोनलच्या खालच्या बाजूला सगळीकडे काय बेटा 1 1 1 1. ट्रूथ टेबल कसा फिलअप केला कळाला. एकदम मोठा ट्रूथ टेबल आहे, पण लॉजिकली लक्षात घेतलं तर सोपं आहे. पण लॉजिकली लक्षात घेतलं तर सोपं आहे, नाही तर अवघड जातो. ठीक आहे. प्लीज हा ट्रूथ टेबल पुन्हा होमवर्कसाठी. ओके, हा इथे ट्रूथ टेबल झालेला आहे बेटा. ठीक आहे. ट्रूथ टेबल तुम्हाला होमवर्कसाठी पण घ्यायचा आहे. ट्रूथ टेबल होमवर्कसाठी घेताना न बघता मला सगळ्यात सगळं ट्रूथ टेबल काढून दाखवायचं बेटा. एकदा तुम्ही बघून 1-2 वेळेस काढा प्रॅक्टिस म्हणून, आणि मग न बघता मला होमवर्क मध्ये करून दाखवायचं आहे. बरं, इथे तुमचं ट्रूथ टेबल झालं. आता वर्किंग मध्ये ना बेटा तुम्हाला इथे फक्त आणि फक्त 2 महत्वाचे पॉईंट सांगावे लागतात. पहिला पॉईंट, याच्यामध्ये तुम्हाला 9 इनपुट्स आहेत, तो पॉईंट आहे. पण जे तुमचे 9 इनपुट्स आहेत ना ते कसे आहेत बेटा, ऍक्टिव्ह लो आहेत. ते जे 9 इनपुट्स आहेत ते कसे आहेत बेटा, तुमचे ऍक्टिव्ह लो आहेत. ऍक्टिव्ह लो तुमचे इनपुट्स आहेत. एवढं झालं. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट जो मला महत्वाचा सांगायचा आहे तो म्हणजे आहे की आउटपुट मला इन्व्हर्टेडच्या फॉर्म मध्ये भेटतं. इन्व्हर्टेड म्हणजे कसं, नॉर्मल मध्ये सपोज DCBA चं किती होतं 0 0 0 0, तर इन्व्हर्टेड BCDचं किती होतं 1 1 1 1, चॉबल 1. ठीक आहे. हे 2 पॉईंट लिहायचे. कुठले कुठले वर्किंग मध्ये सांगायचं बेटा 2 पॉईंट, इनपुट 9 आहेत आणि ते ऍक्टिव्ह लो आहेत. आणि सेकंड पॉईंट काय सांगायचा की नॉर्मल बीसीडी पेक्षा मला इन्व्हर्टेड बीसीडी इथे भेटत असतो. नॉर्मल बीसीडी पेक्षा इथे मला इन्व्हर्टेड बीसीडी भेटत असतो. कळालं बेटा. ठीक आहे. चल खाली लिहून घ्या वर्किंग, खाली लिहून घ्या वर्किंग, खाली लिहून घ्या वर्किंग. फ्रॉम अबाउट ट्रूथ टेबल इट इज क्लिअर दॅट ऑल द 9 इनपुट्स, फ्रॉम अबाउट ट्रूथ टेबल इट इज क्लिअर दॅट ऑल द 9 इनपुट्स, फ्रॉम अबाउट ट्रूथ टेबल इट इज क्लिअर दॅट ऑल द 9 इनपुट्स आर ऍक्टिव्ह लो, are active low inputs. From above truth table it is clear that all the 9 inputs are active low inputs. From above truth table it is clear that all the 9 inputs are active low inputs. Are active low inputs. What's the point? With respect to the input, it produces the inverted BCD output. What's the point? With respect to the input, with respect to the input, it produces the inverted BCD output. With respect to the input, it produces the inverted BCD output. That is, when all the inputs are high, the output is low. That is, when all the inputs are high, the output is low. नका लिहू, the output is. आता D dash, C dash, B dash, A dash. मी जसं लिहितोय तसं लिहा बेटा. इकडे पहा, D dash, C dash, B dash आणि A dash. D dash, C dash, B dash, A dash किती आहे, चॉबल 1. Therefore D, C, B, A is equal to काय बेटा, चॉबल 0 असं लिहायचंय. ठीक आहे. असं लिहून घ्या प्लीज सगळेजण. दिसतात बेटा, D dash, C dash, B dash, A dash चॉबल 1 आहे, त्यावेळेस DCB आहे काय बेटा 0. म्हणजे सगळं उलटं भेटत जातं, सगळं काय भेटत जातं उलटं. ओके, कळालं बेटा. इथे मी आज 2 फंडे क्लिअर केलेले आहेत. कुठले कुठले, डेसिमल टू बीसीडी युझिंग साधा फंडा आणि डेसिमल टू बीसीडी युझिंग IC 741-47. उद्या पण मी 2 फंडे घेईल बेटा. ते उद्याचा फंडा कुठला असेल आपला, उद्या आहे तुमचा ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. उद्या कुठले बेटा, ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.